केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातम्या। तहसील कचेरी त्वरित मंजूर करा। संतापलेल्या आंदोलनाकाचा संपूर्ण परिसरात चक्का जाम। मांडवी येथे अप्पर तहसील कचेरी त्वरित मंजूर करावी या न्याय्य मागणीसाठी मांडवीचे माजी सरपंच धनलाल पवार यांनी रविवार 5 जुलैपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ आमरण उपोषण सुरू केले आहे। या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी काल म्हणजेच सोमवारी 6 जुलै रोजी मांडवी येथील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती। तर आज मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी आंदोलकांकडून संपूर्ण परिसरात चक्का जाम आंदोलन करण्यात आला। गेल्या तब्बल 3 दशकांपासून म्हणजेच 30 वर्षांपासून मांडवी येथे तालुका निर्मिती आणि अप्पर तहसील कार्यालय व्हावे अशी आग्रही मागणी स्थानिक जनतेकडून केली जात आहे। मात्र प्रत्येक वेळी शासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष केले गेले। शासनाच्या या उदासीन धोरणाला कंटाळून अखेर माजी सरपंच धनलाल पवार यांनी आरपारची लढाई लढत 5 जुलैपासून आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे। पवार यांच्या या उपोषणाला मांडवी आणि परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे। या आंदोलनाची दखल घेत सोमवार 6 जुलै रोजी दिवंगत नेते माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या पत्नी बेबीताई नाईक, बंडूसिंग नाईक, ॲडव्होकेट अर्चित नाईक यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपोषणस्थळी भेट देऊन धनलाल पवार यांच्या मागणीला जाहीर पाठिंबा दर्शवला। सोमवारी मांडवीतील व्यापारी आणि नागरिकांनी सर्व व्यावसायिक प्रतिष्ठान आणि दुकाने बंद ठेवून या आंदोलनाला 100% समर्थन दिले। प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार राठोड यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि सद्यस्थितीची माहिती घेतली। मात्र ठोस आश्वासन मिळेपर्यंत आणि अप्पर तहसील कार्यालय मंजूर होईपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार उपोषणकर्ते व ग्रामस्थांनी केला आहे। विद्यमान आमदार भीमराव केराम यांनी 21 जून रोजी अप्पर तहसील कार्यालय मंजुरीसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र दिले असून त्यांची दखल घेऊन शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत। आता शासन या गंभीर प्रश्नावर काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा।